1.5 ते 2 वर्षापासून कांदा मातीमोल भावाने विकतोय। 2 महिने झाले शेतकऱ्यांनी चांदवड या ठिकाणी आमरण उपोषण केलं। ते आमरण उपोषण लिंबू पाणी देऊन मंत्री दादा भुसे यांनी सोडवलं। त्याला आता 2 महिने झाले पण कांद्याच्या भावामध्ये काही सुधारणा झाली नाही। 1 महिन्यापूर्वी येवल्यामध्ये बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं, परंतु अजूनही आपल्या बरोबर काही शेतकरी आहे। दादा तुम्ही कुठले, काय नाव तुमचं? चाळीसगावचे आम्ही. अच्छा, किती कांदे केलेले? 4 एकर. एकरात कांद्याला खर्च किती येतो? तो खर्च जर सांगितला ना दादा तर मिसळ पावला मागे आम्ही. मिसळ पाव म्हणते ना, वडापाव मिसळ पाव, त्याला मागे त्याची भरपाई करतील काही. काय वाटतं तुम्हाला याच्यावर? बरोबर. हे असे 700 आणि 800 रुपये जर कांदे विकले, 2100 रुपयाला गोणी खताची, आणि हे 1100 रुपये सुद्धा बाजार देते. मग आता याच्यावर काय उत्तर दिलं पाहिजे, काय बोललं पाहिजे तुम्ही सांगा आता याच्यावर. नाही, मला तेच म्हणायचं आहे, कांदा मार्केट ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस दिल्ली, यूपी, बिहार सगळीकडे बोंबाबोंब होते. लगेच आपलं स्टेट लेवलचं गव्हर्नमेंटसुद्धा ताबडतोब त्याच्यात जे वाटेल ते कुठं करतं आणि मार्केट लगेच पाडतं. कांदा वाढल्यावर त्यांना खूप हे होतं, पण कांद्याचे बाजार काय जात्या, कांद्याला खर्च किती येतो याचा अंदाज आहे का काही? काय केलं पाहिजे सांगा आता, याच्यावर काय उत्तर दिलं पाहिजे. सरकार नुसतं पाहतं, डोळे झाकून पाहतं का डोळे उघडून पाहतं, याचं उत्तर त्यांनीच द्यावं आता. आणि विशेष म्हणजे आता पेट्रोलचा भाव 35च्या डायरेक्ट 100 रोजचे क्रॉस झाले. खादीची गोणी 500ची ती 2000 गेली. तुमचे सगळे भाव वाढतात. सोयाबीनचं तेल आता 165 रुपये किलो, सोयाबीन 4 आणि 5000 रुपये विकतं. आता काय करणार, जसं आलं म्हणजे तसं. जादू काय नेमकी? जादू आता जादू काय, जादू त्यांच्या पैसे ना, ते जसं ठेवून तसं करायचं. तुमचं नाव काय, तुम्ही कोण गावचे? मी पाटोद्याचा आहे. काय नाव? घोरपडे, अविनाश घोरपडे. प्रत्येक गावामध्ये एक आता गंभीर समस्या आहे. अक्षरशः काही काही ठिकाणी पूर्वी ऐकत होतो आपण, कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करताय, पण लग्न होत नाही म्हणून सुद्धा आता मुलं आत्महत्या करताय. तुमच्या गावात काय परिस्थिती? किती मुलं बिगर लग्नाचे? आमच्या गावात कमीत कमी आता हिशोब काढला तर निम्म्याचे पोरं बिगार लग्नाचे. बापरे. कारण सांगतो, शेतकऱ्याला हमी भाव नाही. शेतीचा भाव आज 500 रुपये करू आणि खात्याची गोण्या 2200 रुपये करू राहिला. 4 क्विंटल विकायचे तर एक गोणी घ्यायची आहे, बरोबर. एक क्विंटल व्हायला खर्च व्हायला 70,000 रुपये, कांद्याचे पैसे झाले 30,000 रुपये. घर विकायचं आणि घरभरणी करायची कोणा सांगितली? विषय हाच आहे ना. विषय काय झाला, पुरींच्या बापांना असं वाटू राहिलं का माझा मुलगी शेत यायला गेली पाहिजे, नोकरीला गेली पाहिजे. जर नोकरीवाल्याला जर नोकरीच नाहीये तो मुलगी द्यायची कोणाला? तो परत बेवडा निघतो. तो तर बेवडा आहे जो, पण ते लोकांना कष्ट करणारे मुलं चालती नाही. बंगला आहे पण दारू पितो. बांगला आहे पण बांगला काय असं म्हणा ना, एकर इकडे जाऊ बांगला बांधला आम्ही का की आमचं शेती पुरंच होऊन राहिलं. डायरेक्ट मक्काचे भाव विकले, मक्का विकले आम्ही 1500 रुपयांनी. मक्काचा पडता बसला कुठं? याच्यात शेतकरी पण जबाबदार आहे. शेतकरी शेतकऱ्याच्या मुलाला म्हणजे मुलगी देत नाही, आणि जे पैशावाले पाहत्या बंगला गाडी ते पोरं दारू पित्या. अहो ते सर्व खरं, त्यांचे पहिले प्रॉपर्टी होते ना, त्यांच्या बाप एसटी पाहून होते ना. आमचे वडील काय शेतकरी, कधी 500 विकायचं तर कधी 1000 विकायचं. त्याच्यात आमचं पुरवायचं. आजचा दिवस निघला उद्याचा पाहू, असं शेतकऱ्याची अवस्था व्हायली आमच्यावाली आज. मग आता मला सांगा तुम्ही, आमचे कांदे कुरायले 500 रुपये, आम्हाला पोरगी देईल कोण? मी स्वतः तसं आहे अजून. किती वय तुमचं? मला आता 26 रनिंग आहे. कधी लग्न करायचं? मी अर्ध तर गेलं 50 मध्ये आवरून घेणार आहे. मग राहिलं काय मागा आता? म्हणजे शेती करताच गेली ना आमचे दिवस. आम्हाला जर आता नोकरी, आता मी मराठा समाजाचा आहे, माझं BA कम्प्लीट आहे. आज मी गाडी घेऊन धंदा करतोय, त्याच्यात आता RTOचा ताण आहे आम्हाला. 14,000 रुपये इन्शुरन्स भाडायचा आहे, म्हणजे आता RTO धरलं 14,000 ते भरायचे, प्लस 20,000 दंड भरायचा गाडीचा. म्हणजे बे सुरू आमचं वालं पुन्हा संघर्ष आहे खूप. मग आता काय करणार आहे? RTOची गाडी रोज लासल गावला आहे, कशा गाड्या पळवणार आम्ही? RTO मागं लागतो. दुसरी गोष्ट, काही काही समाजामध्येच ही समस्या आहे. काही काही आता समजा मुस्लिम समाज, आदिवासी, अगदी मुस्लिमांमध्ये बंगारवाल्याला सुद्धा मुलगी भेटते एकदम. त्यांचं कसं माहिती का, त्यांचा आजचा दिवस निघाला उद्याचा कमवून काढू आम्ही. त्यांचं असं राहत, त्यांचं शेतीचं नियोजन नाही आहे. आपलं सर्व शेतीवर आहे, आणि आपली समस्या अशी का, आपल्या मराठा समाज आपलं सर्व शेतीवरती नियोजन आहे. आपलं सर्व शेतीवरती सगळं नियोजन बसतं. जर शेती जर आज डाब्यात येतं, नियोजन बसवायचं कसं? मग इंग्रज चांगले होते की हे चांगले? इंग्रज चांगले हो मग त्याच्यापेक्षा. त्यावेळेस नाही काय तर दगडाचे घरं पाहून तर राहत होते. आता इटाईचे भाव झाले 9,000 रुपये, स्टीलचे भाव झाले 70 रुपये. मग कसं घर बांधणार? आणि 700 रुपये तर कांदे विकू राहिले. सांगा कसं घर बांधायचं आता? भांडवल जर पुरत नाही तर करायचं काय? उपोषण झालं चांदवडला.
पिकाला भाव भेटत नाही म्हणून दादा भुसेंनी ते लिंबू पाणी देऊन उपोषण सोडवलं आणि दादा भुसे त्या ठिकाणी बोलले का मुख्यमंत्री महोदय उद्या नाशिकला येतात, त्याला 2 महिने झाले परंतु अजूनही शेतकऱ्याला न्याय भेटला नाही. पण मग एक माणूस काय करेल, ते आपले 12 आमदार तिथं त्यांना पण त्याला अहो असं नाही, त्या काळात जर भारती पवारनी जर राजीनामा दिला जर असता ना कांद्याच्या भावावरून तर आज ती ना भूतो ना भविष्य खासदार असती. सर्वांना खुर्ची प्यारी आहे ना आता, खरं आहे की नाही? सर्वांना खुर्ची प्यारी आहे ना. पण एक तुम्हाला माणूस नाही करू शकत तुम्हाला जनतेत शेतकऱ्यात नाही राहायचं, तुम्हाला फक्त खुर्च्या सांभाळ. बस खुर्च्या सांभाळायचे. शेतकरी असा मेलाय आणि तसा मेलाय, राहिलंय काय शेतकऱ्याचं आता. आणि कांद्याचं मार्केट जाम झाल्यानंतर ताबडतोब तुम्ही लगेच वर गेल्यानंतर हे करता. हा, मग लगेच ते पाडायचं टाइमच आहे. मग त्याच्यानंतर व्यापाऱ्यांवरती दबाव टाकायचा. बरं ते मला सांगा, निरशुल्क आता बंद यंदा करायची. यंदा खर्च किती झाला सगळा तुमचा टोटल वर्षातून किती प्रॉफिट मध्ये? 3 एकर कांदे, 3 एकर मध्ये 2.5 लाख रुपये खर्च होईल. कांद्याचे झाले 1.5 लाख रुपये. वगैरे सगळं म्हणतो. सर्व खर्च वगैरे 5 लाख रुपये झाले, 2 लाख रुपये. 3 लाख भरायचे कसे मी आता? म्हणजे आता गाडी इकायची आणि कर्ज भरायचं म्हणजे झालं पुरं. तुम्ही मग मग अगोदरच सुरुवातीला ते बोलू ना काहीतरी डायलॉग मारला तुम्ही. मग आता काय घरी इकायचं आणि घरबंदी करायची, लोकांना खाऊ घालायचं, झाले मोकळे. चला धन्यवाद. आता काय म्हणता, काहीच नाही बोलायला? काय बोलायचं आता? कांद्याला भाव नाही, कायलाच भाव नाही, काय बोलायचं? काय आमचे फार तोंड पडली, काय बोलायचं आता? तुमची झोप पण नाही स्वतः दिसतंय. झोप व्हायले परंतु नूर नाही. आधी 400 आणि 500 कांदे चालले, याच्यात काय होईल? काय नाही घरी सांगा ना. 400-500 कुठं कांदे जात राहते का? खर्चच त्याला 7 क्विंटलला जवळजवळ 70-80 रुपये खर्च आहे एका क्विंटलला, आणि 5 आणि 6 रुपये काय परवडतं काय? मला सांगा तुम्ही. ते परवडेबल नाही काहीच. पण मग आता घरी तर काय सोडून देऊ शकत नाही, आणायचे आणि ओतून द्यायचे फुकट बस. इंग्रज चांगले का हे चांगले? इंग्रज कसं काय चांगले म्हणता येईल? चांगलं आपला भारत देश आहे, बाकी नेते हे चांगले असं तुमचं म्हणणं आहे? नेते नाही चांगले, नेते नाही होता नेते. इंग्रजांच्या काळात भंडारदारा झालेला आहे. हा. हा असे कित्येक धरणं इंग्रजांच्या काळात झालेलं आहे. हो, रेल्वे इंग्रजांनी आणलेली. सगळं इंग्रजांनी केलं पण याने टिकवलं नाही नीट. याने ओपून खाल्लं. आता काय राहिलं सांगा? अहो मी लहान होतो तेव्हा कांदे 600, 700, 800 जायचे. आता बी कांदे तेच जात्या. थांबू नका. पण डिझेलचे भाव, सगळ्याचे भाव तुम्ही जर पाहिले, सगळ्याचे भाव वाढले, फक्त शेतीमालाचेच भाव वाढले नाही. मग शेतकऱ्याला, सरकारला हे काय दिसत नाही का? लाज वाटायला पाहिजे थोडी. माझं एकच म्हणणे आहे, कांद्यावाल्यांनी लोकसभेमध्ये दणका दाखवला होता, पुरे मीडियात झालं होतं कांद्याचा फटका. अजितदादा सुद्धा बोलले होते का कांद्यावाल्यांनी आमचा कार्यक्रम केला. म्हणजे अगदी नगरचे शीट पडले होते, मालेगाव. प्लीज तुम्हाला एकदा सांगितलं अजितदादा सुद्धा बोलले होते का कांद्यावाल्यांनी आमचा कार्यक्रम केला. नगरची शीट पडली होती, मालेगावचं पडलं होतं, दिंडोरीचं पडलं होतं. दादा भुसे 2 महिन्यापूर्वी आता उपोषण झालं चांदवडला का आम्ही समिती भेटू बा आणि उद्या मुख्यमंत्री महोदय येत आहे, त्यांच्या संग तुमचा आम्ही योग्य तो आम्ही न्याय देऊ. आज 2 महिने झाले ना. मग मला सांगा, मंत्री लोकांनी तिथं बोलायला पाहिजे, त्यांना धारेव धरायला पाहिजे समोरच्या संबंधित मुख्यमंत्र्यांना वगैरे. हे बोलतच नाही. तर शेतकऱ्याची एकजूट नसल्यामुळे हे सगळे. तर शेतकरी कधी बी असं म्हणत नाही का बाबा आता 10 दिवस मार्केट बंद ठेवून कुणीच माल आणायचा नाही, तर शेतकरी काय थांबत नाही. व्यापाऱ्याला घरी बोलून माल देईल. शेतकऱ्याचे पण चूक आहे. शेतकरी जोपर्यंत एकजूट होत नाही तोपर्यंत सरकारचं याचे नाटकं सगळे असे शेतकरी संघटनेचे काही आंदोलन होत्या, हे सगळे मिली बघत राहत्या. ते संघटना आता उपोषण करत्या, नंतर परत गाळ्यात गाळे भेटे घ्या त्या मंत्र्यांबरोबर. हे तेच सगळं खरं आहे. तर एक संघटना काहीच नाही, शेतकऱ्याच्या बिगारच्या काहीच नाही. पोराचे लग्न राहून गेले, सगळंच राहून गेलं. या कांद्याला भाव नाही, काहीच नाही. कांद्याला भाव नाही, काहीच नाही. पोरांचे लग्न तर होईनाच आणि पुरीचे करायला तर पैसेच नाही. पुरी देईना. पुरी तरी घ्या, पुरीला लागत तुम्हाला बंगल्यावाला, माडीवाला, पुणे, मुंबई. तो बेवडा दारुड्या काय असं ना, पण तो तुम्हाला पैशावाला पाहिजे. महत्वाचा विषय सांगतो तुम्हाला मी. सरकारचे धोरण असे चुकले का आपण सगळे हिंदू राष्ट्र म्हणतो. मला सांगा, जे पुरी जात्या पळून मग आखाती देश आहे, समजा भारत, पाकिस्तान आहे, बांगलादेश हे जे देश आहे, मुस्लिम राष्ट्र आहे, यांच्याशी सगळे भारताचे संबंध वाईट. कांदा खाणारे सगळे देश ते जे कांदा खाते त्यांच्या संबंध वाईट. मग कांदा कुठून न्यायचा आम्ही? नाही. आता व्यापाऱ्यांसंग आपण ज्यावेळेस बोललो ना 1-2 महिन्यापूर्वी, व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ऐका. व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, यांचं निर्यातीचं जे धरसोरचं जे धोरण आहे, घडीत चालू घडीत बंद, त्यामुळं समोरच्या देशांचा आपल्यावर विश्वास नाही राहिला. त्याच्यामुळे ते बाजारपेठ असं झालं. हे निर्यातीचं धोरण सगळं सरकारचं चुकलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं निर्यातीवर धोरण नाही. किंवा आपण म्हणतो ह्या देशाला सरकार अशी आट लावून ठेवतो का नाही, या भावात कांदा द्यायचा, त्या भावात कांदा द्यायचा, नाही पटलं आणि इथं कसं झालं, आता बाकीचे देश पण कांदे पिकवित्या, मग ते लगेच बाकी देशाची करार करून बाकी देशाचा कांदा घेत्या, आपला कांदा इकडंच सडतो. म्हणजे सगळे
धोरणं चुकून जायला आता काय ते लग्न होत नसल्यामुळं दोन तरुणांनी आत्महत्या केली. मागे सुद्धा येवल्यातल्या एका चिचुंडीच्या शेतकरी मुलांनी आत्महत्या केली होती. केली खरी गोष्ट आहे. आता हे शेतकऱ्याला जर मुलीच नाही देती कुणी, शेतकरी म्हणलं का लांब लांब पळा, जवळ सुद्धा कुणी येत नाही, मग आत्महत्या करायची नाही तर काय करायचं काय? म्हणजे एखाद्या भंगारवाल्याला सुद्धा मुलगी भेटते, एखादा फुगेवाल्याला मुलगी भेटती. आमच्या गावात 5-6 गायरगार इकणार रे, तुम्हाला सांगतो टोले जंग लग्न झाले आणि शेतकरी चांगले 10-10 एकरावाले पोरं त्यांच्या लग्नाला जाऊन जेवून आले. ही बात खोटी नाही बरं का, खोटी नाही ही बात. आमच्या गावात भांगार विकणाऱ्या पोरं याचे लग्न तुम्ही जर पाहिलं सुंदर सुंदर मुली करून आणल्या आणि आमचे पोरं चांगले स्टँडर्ड पोरं असेच बसले. म्हणजे शेतकऱ्याला भांगारवाले इतकी सुद्धा किंमत नाही. मी समाज कोण? मराठा नाही भंगारमध्ये तो भांगार मुस्लिम समाज, तर भांगार विकून सुद्धा पण मग त्यांच्यात कसं आहे थोडं मुलींचं येते आणि ते आपल्यावानी बारीक पाहतीने आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे ना. आपल्याला जर भांगार विकणार आपण देऊ का? आपण विचारायला हे काय नाही. शेतकरी म्हणजे भांगार विकण्यापेक्षा थर्ड क्लास झाला असं तुम्हाला सांगून द्यायचंय मला. दुसरं काहीच विषय नाही. किंमत आहे, शेतकऱ्याला किंमत नाही आज रोजी. मला तेच सांगायचं होतं का भांगारवाल्याला राजा असता तर राजाला एवढे रडायची व्यवस्था आली नसती ना, वेळ आली नसती ना. राजा राजा बिजा काही नाही, तो बार भिकारी होऊन गेला. आता काही नाही राहिलं. जगाचा पोशिंदा. मला काय वाटतं पण दादा भुसेंनी 2 महिन्यापूर्वी उपोषण लिंबू पाणी देऊन सोडवलं. मग त्यांचा काहीतरी शॉर्ट नाही, मंत्री नाही, संत्री नाही, कुणीच नाही. हे सगळे खाऊचे घर तुम्हाला सांगतो यांचं काहीच नाही. तुम्ही म्हणता दादा भुसेनी जर उपोषण केलं सरकार बहुमत नाही, त्यांनी नाही उपोषण केलं. उपोषण सोडवायला आले होते आले. ते म्हणे आम्ही योग्य तो न्याय देऊ. उद्या मुख्यमंत्री आम्ही प्रश्न सोडू असे सांगताय निसते, पण सरकार बहुमतात आहे. मंत्र्यांना त्यांचं मंत्रीपद सांभाळायला पडले. तुम्ही शेतकऱ्या तुमच्यामुळे ते मंत्री झाले ना, ते काय फुकट मंत्री झाले का? माझा ऐका ना, शेतकऱ्याचा आवाज उठवायला गेला का गो. अहो, पण मग आता जर भारती पवारनी जर तवा आवाज उठवला असता तर ती आज खासदार असती का नसती? मग तिला समजा मग यांना काय मग? नाही भारती पवारनी जरी आवाज उठवला त्यांनी, पण मग त्यांच्या तिने आवाजाला जर कांद्यावरून जर राजीनामा दिला असता ना तिच्या तर ती खासदार असते. आता तिच्या आवाजाला तिच्या सरकारने प्रतिसाद नाही दिला. भारती पवारनी त्यावेळेस जर राजीनामा देऊन तुमचं म्हणणं मला पटलं का? ऐका, शेतकऱ्याबरोबर उभं राहणं- कांद्यावाल्याला जर न्याय भेटत नाही ना, भारती पवारनी जर त्यावेळेस जर राजीनामा दिला असता ना ती आज हिरो असती डायरेक्ट. मग राजीनामा देऊन त्यावेळेस सरकारने तिचं ऐकलं नाही. त्याला हे करायचं नाही, त्याला फक्त खुर्च्या सांभाळायच्या आहे. प्रत्येकालाच खुर्ची सांभाळायची. दादा भुसेला तेच करायचंय ना. आज मग नाशिक जिल्ह्यातला शेतकरी जर बरडतोय, दादा भुसेनी राजीनामा देऊन शेतकऱ्याबरोबर संघर्ष जर केला तर कोण शेतकरी? माझं हेच म्हणणं आहे. ना, प्रत्येक जण म्हणतो मी शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, पण सर्वच जण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडित्या. शेतकऱ्याची बाजू इंग्रज चांगले घे चांगले. मग इंग्रज हे आणि ते इंग्रज चांगलेच होते, इंग्रजांचा विषय वेगळाच होता. आणि आता फक्त आणि ती अन्याय हा सगळा शेतकऱ्यांवर चालला. आणि बोलायचं जगाचा पोशिंदा कसा पोचाल, जगाचा पोशिंदा जगाला पाहिजे तर जग चालेल ना. इंग्रजांच्या काळात भंडारदारा त्यांच्या काळात झालेले, किती धरणं त्यांच्या काळात झालेले. त्यांच्या काळात झाले. जगतील का लोक? जगतील, शेतकरी जगतील. तुम्ही प्रत्येक भाषणात येत्या किसान, शेतकरी, जगाचा पोशिंदा. तुम्हाला लाजा वाटलं पाहिजे बोलायला. आता तुम्ही जर बोलतायत जगाचा पोशिंदा, त्याच्या मागं तुमचा आहे का काही उद्देश आहे का? तुम्ही त्याच्याबरोबर आहे का? स्वतः उपोषणाला शोभा बादशाह आल्या होते इथं उपोषण सोडवायला. आले होते. दादा भुसेंच्या बरोबर भगरे सर होते. हो. शोभा बादशाहनी खूप भुसे साहेबांचं कौतुक केलं का शेतकरी पुत्रच येते त्यामुळे ते शेतकऱ्याला न्याय देतीलच. पण 2 महिने झाले लिंबू पाणी देऊन त्यांचं उपोषण सोडवलं. उपोषण करतात, परत गळ्यात घेऊन मस्त फिरता. काय एखादा शब्द बोलले का आतापर्यंत? कांद्यावर, सोयाबीनवर खतांची महागाई झाली, औषधांची महागाई झाली, त्याच्यावर काय बोलले का आतापर्यंत? दादा भुसे असतील, मुख्यमंत्री. मकाचे रेट 1100-1100 रुपये रेट चालले मकाचे. पण शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. दुसरा एक विषय, कांद्याचं मार्केट जर वाढलं तर एका रात्री सरकार दिल्लीपासून गल्लीपर्यंत वाटेल ते कुठं नाही करतं. मग मीडिया पण बोलती, सगळा बोबाटा होऊन जातो आणि मार्केट पडतं. म्हणजे अगदी 2-3 हजार मार्केट असतं तर ते 1000-1200 होतं. परंतु 2 वर्षापासून कांदा मातीमोल भावामध्ये जातो तरी कोणालाच काही येत नाही, मंत्री बोलत नाही, कोणी काही करत नाही. सरकार झोपलेलं आहे असं म्हणू शकतो मी डायरेक्ट. सरकार झोपलेले. आजचे दिन आने वाले थे. आजचे दिन म्हणे मोदी सरकार, पण ते आजच्याने वाईट दिवस आले तर सर्व सामान्य शेतकरी डायरेक्ट भरडला जातोय.
तो जगणार नाही. आज मोदीचं 5 वर्ष अजून 2 वर्ष राज्य असं राहिलं तर शेतकरी डायरेक्ट लॉयात जाणार आणि आत्महत्या म्हणजे 50% लोक. तुमचं असं म्हणणं आहे का शरद पवारला चांगले होते का, त्यांना कांदा नाही. काबर मारून फेकला होता? ते पण चांगले नाही, पण काही का ना शरद पवारांचं धोरण होतं का महिनाभर का होईना तो निर्यात चालू ठेवायची. पण आपण- राधातून कोणताही निर्णय होत हे नाही. पण 200 अनुदान द्यायचे आणि हे पण 100-200 अनुदान द्यायच्या, यांच्यात काहीच फरक नाही, सगळे सारखेच आहे. सारखेच आहे, पण त्यांचं धोरण असं होतं का काही का होईना शेतकऱ्याला सरळ पैसे मिळायचे. यांच्या याच्यातून रातातून ते निर्णय घेऊ शकता. सर्व यांच्या ताब्यात आहे. यांनी रातातून निर्यात बंद करायची, मग निर्यात आता 2-3 वर्षापासून चालू आहे, तर मग यांनी निर्यात चालू करू नये का? अमेरिकेची निर्यात त्यांनी बंद केली होती, 5,000चं मार्केट डायरेक्ट 1,000-1,200 झालं हा, होतं, झालं. बरोबर आहे की नाही? मग आता हे झोपले का? आता 2 महिन्यापूर्वी दादा भुसेंनी लिंबू पाणी देऊन चांदवडचं उपोषण सोडवलं. ते म्हणे मुख्यमंत्री उद्या येतोय, तुमचा आम्ही प्रश्न मार्गी लावू. आता 2 महिने झाले, मग हे मंत्री काय करता मग नेमकं? मंत्र्यांना त्यांचे पद सांभाळणं हे झाले. खुर्च्या. हा खुर्च्या त्यांनी बोलायला गेले का खुर्च्या गेल्या त्यांच्या. पण भारती पवार आणि मालेगावच्या त्या काय ते शीट कसे पडले होते नगरमध्ये कांद्यावरूनच? कांद्यावरून पण मग भारती पवारला कांदाच नडला आहे. त्यावेळेस जर भारती पवारनी जर म्हटल्या असत्या का मी कांद्या भाव नसल्यामुळे मी राजीनामा देत आहे, तर आज आज त्या ती मंत्री- ना भूतो ना भविष्य खासदार असतात. खासदार राहिले असते ते. खरं आहे की नाही? हो. मग हे बोलतच नाही. कोणीच बोलत नाही ना. मग हे बोलायला गेलं तर मग देवा भाऊ बोलू देत नाही त्यांना. अहो भंगारवाल्याला मुली भेटतात पण शेतकऱ्याच्या मुलांना मुली भेटत नाही, अशी परिस्थिती झालेली आहे आज. अहो शेतकऱ्याचे मुलं येणार म्हणजे व्यसन दिन झाले, लग्न होत नाही तर त्यांना एक काही आत्महत्या करताय, काही व्यसन म्हणजे दारू पिणं, काय करणं म्हणजे काय करणार मुलं. शेती करायला गेलं तर शेतीला बाजार भाव नाही, दूध व्यवसाय करायला गेला दुधाला बाजार नाही. आज पाण्याची बॉटल तेवढ्याला भेटते, दूध तेवढ्याला भेटते. तो शेतकऱ्याच्या मुलांनी करायचा कोणता व्यवसाय? त्यांना एकच मग एक तर भंगार नाही तर बाटल्या जमा करणार. तिच्या गावात अशी परिस्थिती किती मुलांना असं मुलींचा म्हणजे भेटत नाही माझ्या वगैरे. हिशोबाने किती वर्षाची मुलं राहिले आता? 30 ते 40 माझ्या स्वतःच्या चुलत भावाचे 40 ते 45 वर्ष झालेले, आणि तो स्वतः आज BJPचा अध्यक्ष हे आहे तालुका, आणि त्याला बाईने तर मग काय करायचं? त्याला मी काय म्हणतो, हे मोदीचं काय घेऊन बसला आहे तू? बरोबर आहे. किती अवघड आहे खूप. अवघड गंमत आहे. म्हणजे लांब जायची गरज नाही, तुमच्याच घरातली गोष्ट आहे. त्याच्याच घरात स्वतःच्या घरात आहे. आज त्याला मुलगी भेटत नाही. शेती याच्याकडे 4 एकर शेती आहे, गाई आहे, सर्व आहे, पण तरी पूर्वी कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करायचे, आता लग्न होत नसल्यामुळे किती उदाहरणे अशा आत्महत्या करताय मुलं. बरेच उदाहरण आहेत. माझं कुठले तुम्ही? शरद भाऊसाहेब सावंत, वैजापूर, नगिना पिंपळगाव, तालुका वैजापूर. अच्छा. यंदा कांदे किती किल्ले आणि किती खर्च? कांदे आपण 2 एकर करेल होती. अच्छा. कांद्याला खर्च तसा पाहिला तर कमी झाला होता, 25,000 रुपये खर्च झाला. कांदा आम्ही घरून काढला. तुम्ही जे बोलताय का मीडियामध्ये काय काय हा माझं असं म्हणजे म्हणणं आहे माझं वैयक्तिक, आता त्याचे तुमच्या कोणाला लागत असेल तो विषय वेगळा, पण माझं म्हणणं आपण राजकारण्याला दोष देतो हा तर नंबर 1चा विषय आहे. पण त्याच्यानंतर हे जी मीडिया आहे समजा न्यूज, हे काही दिवसभर यायला दुसऱ्या बातम्याच नाही, दिवसभर हे दुसऱ्या बातम्याच देत नाही. हे फक्त संजय राऊत आमक्याला आरोप केला, त्यानं तमक्यावर आरोप केला, आणि दिवसभर भ्रष्टाचार इतका चालतो, त्याच्यावर भ्रष्टाचारावर न्यूज मीडिया बी बोलल्या जात नाही. आणि तुम्ही समजा प्रखड समजा पत्रकार असन तर तुम्ही ही बातमी प्रसिद्ध करावा अशी आमची इच्छा आहे. आणि जेवढे टॉपचे चॅनल आहे यांना बाहेरून काय इन्कम आहे, असं नेमकं इन्कम काय हे पुढे एकूण राजकारणी एकूण पैसे घेऊन त्यांना वाटण त्या बातम्याला इथे. आणि शेतकऱ्याच्या बातम्या लावायला यांच्याजवळ वेळ नाही, आणि शेतकरी एकत्र येत नाही, ही मोठी कमजोरी शासनाने ओळखली. आणि खर्च तर आयुष्य नाही, 700 वर्ष पण खर्च. शेतकरी जरी एकत्र आले ना पण त्यांचा जो मोरक्या राहतो ना तोच मॅनेज होऊन जातो. विषय तोच आहे, राजकारणी म्हणजेच जो शेतकऱ्याचा मोरक्या तो राजकारणीच राहतो ना. कोणीतरी मोरक्या झाला म्हणजे तो राजकारणात जातो. आणि नंतर आता सदाभाऊ खोतला आता शेतकऱ्याची आठवण पण येत नाही. अहो सगळेच नेते मंडळी जे आहे का, जो नेता झाला शेतकऱ्याचा झाला म्हणजे कोण झाला तो नेता म्हणजे राजकारणी. मग हे राजकारणी लोक शेतकऱ्याच्या बाजूला म्हणजे कुठलाच माणूस नाही. आणि न्यूज वाल्याला मेन बातम्या दाखवायला वेळ नाही. आणि निर्यातीचं धोरण आहे कांद्याची बातमी ना, निर्यातीचं जे धोरण आहे ना, पुढच्या वर्षाचं निर्यातीचं धोरण कोणत्या महिन्यात किती टक्के कांदा निर्यात करायचं हे 1 वर्ष आधी ठरवलं पाहिजे ना. आता एक विषय सांगू तुम्हाला, 2 महिन्यापूर्वी माझा व्हिडिओ झाला व्यापाऱ्यांबरोबर येवल्याच्या. त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारचं जे कायमचं जे धरसोडीचं जे धोरण आहे व्यापाराचं निर्यातीचं, त्यामुळं बाहेरच्या लोकांचा विश्वास काय आपल्यावर राहिला नाही, त्याच्यामुळं आपल्याला त्याचे लय परिणाम. पण हा आत्ताचा चालू 2 वर्षाचा विषय आहे, पण हा कितक्या वर्षापासून आता 3 पिढ्या गेल्या ना आपल्या याच्यामध्ये सरकारच्या धोरणामध्ये. हा आत्ता विषय झाला या देशाचे वाद भांडणं, याच्या पहिले धोरणं चुकलेले ना आपल्यावाले. तुमचं मत आहे का बुवा मीडिया बोलत नाही याच्यावर? मीडिया बोलत नाही.
पहिला मुद्दा शेतकरी एकत्र येत नाही येतं आठवं सत्य आहे. मीडिया बोलत नाही हे मला एकदम 100% मान्य आहे का मीडिया बोलत नाही हे मान्य आहे मला. परंतु तुम्ही जे आमदार निवडून दिलेले आता दादा भुसे तर मंत्री नाशिक जिल्ह्याचं मेन महत्वाचं मंत्री ते उपोषण सोडवायला लिंबू देऊन लिंबू पाणी अहो, दिलं त्यांचं हे- काही काम नव्हतं हे का जे आता काही मंत्री करायचं. का, हे जे मंत्री का हे मेंढ्या हाकाल्यावर यांचा एक मोर्ख आहे. चलो म्हणले की हे लगेच सगळे निघाते गुवाहाटीला. यांच्यात काहीच पडेल नाही तुम्हाला सांगतो. दादा भुसेच नाही असे प्रत्येक पक्षाचे नेते तिथं खूप शुद्ध एकदम खूप छान बोलता की आम्ही असं करू अहो, ते नाही. आम्ही आता समिती नेमतो त्यांनी एवढा आणि मोठा- तुमचा प्रश्न एवढे मोठे जारांगे पाटील होते त्यांना त्यांचं उपोषण त्यांना आश्वासन देऊन शून्य करून टाकलं. म्हणजे ते राजकारणी लोक कोणाला फसू राहिली शेतकऱ्याला तर फसवणं सहज म्हणजे फसित्याच पण चांगल्याला फसू राहिली ती. तुम्हाला सांगतो त्या काळात जर भारती पवारनी जर कांद्याला भाव भेटत नाही म्हणून जर राजीनामा दिला असता तर आज ना भूतो ना भविष्यात ती दिंडोरीची खासदार असते. बरोबर आहे अगदी का नसते? नाही आहे बरोबर आहे. त्यावेळेस कसं मालेगावचं शीट पडलं. आमचा एवढा मुद्दा आहे की तुम्ही ही बातमी का मीडियाला जबाबदार धरून एवढी बातमी प्रसिद्ध करा तुम्ही. दुसरी गोष्ट शेतकरी कर्जबाजारी होत होता म्हणून आत्महत्या करायचा आता पोरं लग्न होत नाही म्हणून आत्महत्या करताय. नाही शेतकरी पोरं. त्याला लगेच सरकार म्हणजे लग्नाच्या बाबतीत सरकार जबाबदार असं नाही काम शरद जोशी म्हणायचे ना सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण. तुम्ही असं कसं म्हणता. नाही शेतकऱ्याचं मरण आहे पण आपल्या प्रपंचाची जर सूत्र आपल्याला सर हालत येत नाही एवढं सरकारवर अवलंबून नाही पण नाही सरकारची धोरणं फक्त कशाचे आहे शेतीमालाला मग बाजार जर लय कष्ट केले जर कांद्याला भाव भेटत नसेल मग सरकारचा दोष नाही घ्यायच्यात. आता सगळ्याच गोष्टीवर सरकारला आपण शेतकऱ्याची दुर्दशा कशामुळे झाली. एका मुद्द्यावर आपण सरकारला दोषी धरितो त्या मुद्द्यावर आपण ठामी शेतीमाला चल धन्यवाद.